फ्री आहेस का? मग बोलायचं होतं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अरे मग माझ्याशी रिलेशनशिप मध्ये येशील का? मस्त लग्न करू ना आपण. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आज काहीतरी नवीन प्रँक कॉल घेऊन आलाय. कारण समोर कॅमेरा असला तर मी प्रँक कॉलच जास्तीत जास्त करत असतो. तर आज मी प्रँक कॉल करणार आहे माझ्या फ्रेंडला, जी माझी सगळ्यात जुनी फ्रेंड आहे. आणि तिने मला एकदा प्रपोज मारलेला. तर मी तिला आज फोन करून सांगणार आहे की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तू माझ्याशी रिलेशनशिपमध्ये ये. आणि हा ब्लॉग फक्त मी फोनसाठी बनवतोय. कोणताही माझ्या सिरियस लाईफशी हा मॅटर नाही आहे. तर तुम्ही पण देखील सिरियस होऊ नका. तर चला मी आता तिला फोन करतोय आणि तिची रिॲक्शन बघतोय काय असेल. थोडंच चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. या टी शर्टमध्ये ना काय लय बेकार गरम होते. की मी व्हिडिओ बनवून झालं ना, काढून टाकन टी शर्ट. काय झालं, तिला मी फोन करतोय. अरे उचल. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. हॅलो हॅलो, हा बोल ना. कुठे आहेस? घरी. फ्री आहेस का? मग बोलायचं होतं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. हा काय करतं? काय नाही बसली. तुझा BF कोण आहे आता? कुणाचं? तुझा? कोण नाही, काय झालं? अरे मग माझ्याशी रिलेशनशिपमध्ये येशील का? का? हां, का? का म्हणजे? येशील का? नाही. का? असं काय कमी आहे माझ्यात? काय नाही, असं मग वस्ताला बोलतोय. मस्त लग्न करू ना आपण. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. हॅलो, तुझ्या जीवला काय झालं? माझी जेब कोण आहे? होती ती. कोण नाही, काय बोलतोय? कोण नाही. होती ना. सगळं सोडून दिले मी. हॅलो, हा बोल. सगळं सोडून दिले. तू येतं का माझ्याशी रिलेशनशिपमध्ये? भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. काय? अरे सांगते, मला टाइम नाही तेवढा. काय ते आताच? कसं सांगू मी? का? माझ्यात काय कमी आहे? काय नाही तरी पण. असं कसं? काय ते आताच? हा, आता एवढा हँडसम दिसतोय मी. माहितीये तरी पण. मी हँडसम ना दिसत? आहे. मग प्युअर गाववाला, काय बोलतो? प्युअर गाववाला सुद्धा आहे मी. हॅलो, हा बोल. माझ्यासारखं पोरगा तुला आयुष्यात ना भेटणार. माहितीये. मग काय विचार आहे? सांगते मी नंतर. कधी नंतर? हा मी सांगते, कॉल करते. नाही काय ते आताच लगेच. फोन ठेवला का मी फोन रिसिव्ह नाही करत. मी फोन ठेवला का रिसिव्ह नाही करत. पण मी लगेच कशी सांगू तुला? का? रे काय? अरे माझ्यात काय कमी आहे पण? तरी पण. असं कसं तरी पण? असं हा, असं असंच का? काय नाही. सांग ना काय कमी आहे माझ्यात. काय नाही, असंच नंतर सांगते ना. नंतर कधी? हा मी सांगते आजच. अरे तू एवढी भारी दिसतं माझ्यापासून. हॅलो, नाही सांगते तर तूच चांगला दिसतोस. अरे मी कुठं चांगला दिसतोय? मी तर असाच दिसत. हा, मी सांगते तुला संध्याकाळी. म्हणजे तुझा कोणतरी हे वाट.
या कुछ न कुछ तो गड़बड़ जरूर है. नाही आहे. मग पण मी सांगते मग मला स- काही लोक काय संध्याकाळी मला दुसरी कोणती पोरगी आली मग बघू नंतर. हा नंतर कधी हा हॅलो तू आता कोणाला विचारणार आहे काय हे काय विचारणार आहेस काय नाही. मी तुला डायरेक्ट विचारला हा मग मी तुला नंतर सांगते बोलली. नंतर कधी हा मी संध्याकाळी सांगते. अरे संध्याकाळपर्यंत टाइम नाही माझ्याकडे मी रील्स बनवतो आले मला लय मेसेज येतात पोरींचे मी हा मग मी त्यांना विचारलं. ना मी एक पण पोरीला काहीच बोललो नाही रिप्लाय पण नाही देत मी पोरींना हा तू माहिती तुम्ही मला एकदा प्रपोज केलेला म्हणून बोललो का तुम्ही हा मग म्हणून बोललो का तुला विचारून बघतो काय आहे ते हा. बरं तू माझ्यापासून एवढी बरं भारी दिसते तू चांगला दिसतो मी बरोबर पण दिसत नाही. मी कुठे चांगलं दिसतं मी तुला सांगते संध्याकाळी. हा सांगते संध्याकाळी. संध्याकाळी कधी मी कॉल करते ना स्वतःहून. कधी मग मी कॉल रिसिव्ह नाही केला मग तुझा उचलशील तू. का मला काय ती काय बिझी असणार आहे. अरे मग बिझीच असता ना मी व्हिडिओ काढायला हा मग तुला वेळ भेटेल तेव्हा कर. मला कधी वेळ मला वेळच नाही भेटत आता वेळ काढली तुझ्यासाठी मी बेटा उदय यू कैन सेंड मी अ मैसेज ऑन टेलीग्राम इफ यू नीड एनी सॉर्ट ऑफ हेल्प फ्रॉम मैम. ठीक है. आपके पास वक्त है इस काम के लिए? इस काम के लिए तो वक्त ही वक्त है. तू पटकन कसं सांगू. का हॅलो म्हणजे तुझं नाकार आहे ना तसं काय मी सांगते मुली ना नंतरला. कधी नंतरला मी सांगते संध्याकाळपर्यंत. का असंच. म्हणजे मी बाहेर ना दिसत का अरे आहेच चांगला पण मी सांगते बोलली ना संध्याकाळ. अरे मग असं कसं माझ्यासारखा एवढा हँडसम पोरगा तुला प्रपोज करताय आणि तू बोलते नंतर सांगते अरे मग मी विचार नको करता. कशाला विचार करायला पाहिजे हा सोडून वेळेत गेलास का? सोडून वेळेत गेलास का? मी रख तेरी माँ की रख. मी ना हॅलो तू प्रँक कॉल करू नको. तू प्रँक कॉल करू नको. प्यारी समझ गई. नाही प्रँक कॉल करत मला प्रँक कॉल करतात नाहीत हा तू ते बघितलं दीदी बरोबर केलेला तो. अरे नाही तुला 4000 पब्लिक बघता हल्ली हॅलो हा बोल. 4000 लोक बघतात तुला तिचे तू बोलली उद्या सांगतो नंतर सांगतो काय नाही. तू प्रँक कॉल केलेलास ना. नाही हा. सांगते काय तुला 4000 लोक बघतात का आधी मला पाठव. कशाला असंच आता बोलायला. तू तर नाही बोललेस मग तुझा कशाला काय पाठवू मी लय नालायक आहे. आणि तू माझी एक सगळ्यात जुनी फ्रेंड आहेस आणि मी तुला प्रपोज करेन आणि मी कुठल्याच पोरीला प्रपोज करणार नाही आणि मला कुठलीच पोरगी नको आहे मला तू प्रँक कॉल केलेलास तो. नाही रे तुला असा फोन केलेला आणि व्हिडिओ चालू होती फक्त बस हा. असं अरे तू तर मोठी रील स्टार आहे ना बोलते प्रपोज या नको करू पोस्ट नाही बाबा तू रील स्टार आहे. मी कुठं रील स्टार मला साधा हा चालवता नाही ते कसा इकडून तिकडं हॅलो हा बोल. ठीक आहे मग हा काय रे मला पाठव आधी बघू दे. हा पाठवता हा चालेल चल बाय. हा बाय तर गायच खूप भारी झालाय प्रँक कॉल आणि तिला समजलं कारण मी दीदीवरती प्रँक कॉल केला होता फर्स्ट तर तिने बघितलाय तो आणि मी असं त्या जस्ट फनसाठी होता कोणी सिरियस होऊ नका आणि अहो ब्लॉग माझी फॅमिली वगैरे तर मला थोडेफार काहीतरी बोलतीलच असे कशाला व्हिडिओ बनवतो तर जे माझ्या मनाला वाटतं ना मी ते करेन मी लोकांकडे बिलकुल लक्ष नाही देणार जे मला वाटतं ते मी करत राहीन आणि काय आहे ते सक्सेस भेटेलच लास्टपर्यंत जेव्हा आपण कोणतं कार्य करतो त्याचं फल हे आपल्याला नक्कीच भेटतं
उदाहरणार्थ आपण कधी अभ्यास केला आणि पुढे जाऊन तो आपल्याला कुठे ना कुठे कामा येणारच, तशा प्रकारे मी व्हिडिओ बनवतो. तर कोणी सिरियस होऊ नका या व्हिडिओमध्ये, जस्ट फन होता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला कशा टाईपचे ब्लॉग पाहिजे, प्रँक कॉल पाहिजे का डेली ब्लॉगिंग तर मी करतोच, पण प्रँक कॉल कशा टाईपचं पाहिजे ना ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. अब अगर तुम लोग नए